गुरु शिष्याला काय काय शिकवत असतो. म्हणजे जोडराग तर शिकवले आहेतच उल्हासजींना रामभाऊनी, परंतु दिलेल्या वेळेत गाणं संपलं पाहिजे यालाही फार महत्त्व आहे. रेडिओत आणि नोकरी हे केली जे आहे. महत्त्व आहे ते रेडिओच्या नोकरीमुळे आलेलं नाही आहे. कारण तिथे सगळ्या रेकॉर्डिस्टला 3 मिनटं राहिली, 2 मिनटं राहिली, 1 मिनिट राहिलं असं सांगायला लागतं. उल्हासजींना 12 म्हणजे 12 वाजून नाही, 1 मिनिट नाही, 11 वाजून 59 मिनटं आणि 60व्या सेकंदाला त्यांचं बरोबर गाणं संपलेलं आहे. तर मला असं वाटतं ही रामभाऊंची देण आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे. तर जोरदार टाळ्या वाजूया. या सगळ्या टाळ्या या रामभाऊंसाठी आहेत. मी मुकुंदजींना विनंती करतो की रामभाऊंचे पट्टशिष्य पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांना पेढा द्यावा. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना पेढा. हार्मोनियम साथ सिद्धेश बिचोलकर, अद्वैत आणि निषाद बाकरे. यानंतर रामभाऊंच्या आवाजात आपण भैरवी ऐकणार आहोत. त्यानंतर आपण संपूर्ण वंदे मातरम ऐकणार आहोत आणि घरी जाताना प्रत्येकाला पेढा मिळणार आहे. आणि या क्या बात आहे कोण म्हणाले ते. आणि या सगळ्याच्या आधी मी उल्हासदादा आणि सुरेशदादा दोघांनाही विनंती करतो की त्यांनी जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे तर बरं तुम्ही जाहीर करा. सुरेशदादा बोलतील. गुरुजी आमचे पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी आता सुरू होते आणि हे वर्ष सुरू झाल्याचं मी जाहीर करतो आहे. ते अनेक वर्ष ठाण्यातच राहिले तर ठाण्यात हे कार्यक्रम होते याचासुद्धा मला खूप आनंद आहे. आणि अजूनही असे बरेचसे कार्यक्रम ते करतील याची मला खात्री आहे. आणि आपण सगळ्यांनी असंच त्यांना भरभरून त्यांना सहकार्य करावं हेही मी आवाहन करतो. सुरेशदादांना विनंती करतो. अनेक आठवणी आहेत रामूंच्या आणि अनेक ठिकाणी मी प्रसंगी बोललोही आहे. पण मला एका गोष्टीचं अत्यंत समाधान अशा गोष्टीचं आहे की काही कलाकार मंडळी अशी असतात की खूप पॉप्युलर असतात आणि टाळ्या घेणारी त्यांची कला असते. पण रामूंची कला ही प्रबोधन करणारी होती. प्रबोधन व्हायचं. त्यांचं गाणं ऐकताना किमान 15 गवयांना ऐकतोय आपण, ही आमची सर्वांची भावना होती. कुठलं कोणाचं गायले नाहीत असं विचारलं तरच नवल वाटेल. म्हणजे ज्यांना जयपूर, ग्वाल्हेर, आग्रा तिन्ही माहिती असून मी किराणाही ऐकलं आहे. कधीतरी सकाळी 3 वाजले की ते अभोगी गायला सुरुवात करायचे आणि पूर्ण सवाई गंधर्व दाखवत राहायचे. असं काळ अनेक वेळा ऐकलं. त्यामुळे मला असं वाटतं की आता ही गायकी अशी भीती वाटत होती की नाही, पण उल्हासजी आता उल्हासजींच्या पुढे सुद्धा भाग्यशाही आहे. सगळी पुढली पिढी ही गायकी गात आहेत याचं मला अत्यंत समाधान आहे आणि अप्रूप वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही ह्याचं सगळ्यांनी टाळ्या वाजून आणि ह्या गायकीचे आपण सर्वजण भोगते आहात. आपण सर्वजण. कारण प्रत्येक आवर्तनाला दाद ही मागायला लागत नाही, लोकांकडून आपोआप येते. कारण गायकाच्या मनातला विचार हा श्रोत्यांच्या मनी पडतो.
त्याच वेळेला असं क्रिया होते. नाहीतर आता तर संगीताचं मेगा इव्हेंट झाले, बैठकीचं संगीत राहिलं आहे. आणि मेगा इव्हेंटमध्ये काय होतं की कलाकारसुद्धा टाळ्या घेण्यासाठीच प्रयत्न करतो. सगळे आविष्कार संगीतातले हे टाळीलायक नसतात. दरबारीचा गंधार लावला तर तुम्ही कशी टाळी द्याल? किंवा धिरगात धिनधिनला अनागात म्हटलं तर टाळी कशी द्याल? देऊ शकत नाही. आणि हे जे वेगवेगळे आविष्कार आहेत संगीतातले, ह्याचं जर टिकवाचं जर असेल हे, तर त्याला खानदानी रामूंसारख्या गवयाचाच पाठपुरावा करायल्याशिवाय हे शक्य नाही. मला असं वाटतं की आज मुकुंद, तू मला सांगत होतास की तुम्ही वाजवा म्हणून. मी एवढं सुद्धा हल्ली उल्हासजींबरोबर वाजवत नाही. कारण पण म्हणजे आज रामोहनचा दिवस आहे म्हणून मी सुद्धा जरा निघत होतो विशेष. आणि त्यानेही वाटत होतं की चला आज, कारण अनेक आठवणी अशा ताज्या होतात की रामोहनच्या मैफलीतल्या आठवणी जेवढ्या आहेत तेवढ्या मैफलीच्या बाहेरच्या सुद्धा अनेक आठवणी आहेत. अनेक आठवणी आहेत. त्याच्यातले अत्यंत मार्मिक आठवण सांगितलेली उल्हासजीने की ते नकला करायचे. आणि नकला करताना एकाच वेळेला त्या कलाकाराचं काय घ्यायला पाहिजे आणि काय नको घ्यायला हे एकाच वेळेला सांगायचे. केवढं प्रबोधन असेल मला असं वाटतं. हे सर्वात मोठं प्रबोधन आहे. आणि ह्यालाच भारतीय संगीतात संस्कार म्हणतात. बरं का, गाणं बजावणं शिकवणं फार सोपं आहे, पण घडवलं जाणं कठीण आहे. आणि जर घडवायचं असेल तर ती पर्सनॅलिटी कळायला पाहिजे. आणि ती पर्सनॅलिटी समजण्यासाठी त्यांचा सहवास पाहिजे आणि श्रवण पाहिजे. सहवास आणि श्रवणाशिवाय कधीही संस्कार होऊ शकत नाहीत. इम्पॉसिबल. संस्कारासाठी अत्यंत जवळ काय पाहिजे तर आपण त्यांचं सानिध्यात किती आलो, त्या व्यक्तीच्या सानिध्यात किती आलो. आज हे उल्हासजींचं ऐकल्यानंतर मला किती किती लोक आठवण येतात. त्या वेळेला मध्येच निवृत्तीबाब झलकत होते, मध्येच गजानबुवा येत आहेत. आणि हे सगळं मुद्दामून केल्यासारखं. आता मी तुम्हाला हा गवई दाखवतो, आता ते गवई दाखवतो, तो गवई दाखवतो. दाखवण्यासाठी काही नसतं. आपाप आतून व्यक्त होताना जे येईल त्याला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा संस्कारांनीच शिकवलं जातं. तर हे संस्कार आहेत मला असं वाटतं की जे कलाकाराच्या हातातही नसतं, त्यांच्याही हातात नाही. आता पुढलं आवर्तन मी कसं गाणार, काय करणार आणि काय करणार, हे जागा घ्यायचं म्युझिक नाही आहे. आता कोणतरी सांगतं ही अभिषेकींची जागा आहे बघा, ही कशी आहे बघा. अरे जागा त्यानं सुचते कशामुळे ते त्याचा शोध घ्या. कशामुळे ती जागा येते त्याचा सर्च घेतला तर मला असं वाटतं की हे संस्कारक्षम म्युझिक टिकेल. धन्यवाद. वा सुरेश दादा, क्या बात. आमचे नाटककार पुरुषोत्तम दारवेकर नेहमी म्हणायचे की सुरांची नशा चांगली की सुरेची. म्हणजे 12 वाजलेत म्हणून नाही म्हणते, सहज सांगतोय. सुरांची नशा चांगली की सुरेची. तात्विक दृष्टीने पाहिलं तर दोन्ही सारख्याच. दोघांनाही माणसाला नादी लावण्याचा नाद आहे. दोन्हीमुळे माणूस अखेर मुक्त होतो. सुरा ही वासामुळे ओळखू येते, तर सूर हा सहवासामुळे ओळखू येतो. अर्थात दोन्हीमध्ये फरक आहे. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो. सुरेची नशा जास्त झाली की माणसाचा पशु होतो. आणि सुरांची नशा जास्त झाली की माणसाचा फक्त परमेश्वर होतो. सुरांची नशा जास्त झाली की माणसाचा फक्त परमेश्वर होतो. रामभाऊंचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला त्यांनी खऱ्या अर्थाने सुरांची नशा केलेली आहे. रामभाऊंबरोबर सुरांची नशा करणं याचं सुद्धा एक खूप मोठं भाग्य लागतं. आणि सुरेश दादा, तुम्हाला उल्हासदादांना सुरांची नशा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे.
आणि रामभाऊंची एक खासियत म्हणजे भैरवी, ज्याला हमखास रंगवून म्हणतो आपण, म्हणजे इतर गाणं तर रंगत होतंच, पण 7-7.5 तास झाल्यानंतर, गाऊन झाल्यानंतर 40 मिनटं भैरवी रंगवायची, याच्यासाठी शारीरिक क्षमता लागते आणि बौद्धिक कस लागतो. आपण नुसते 7 तास बसलो ना तरी कंबर आणि मांडी सगळं बोलायला लागतं आपलं, पण तिथे रामभाऊ 7-7.5 तास गाऊन झाल्यानंतर 40-45 मिनटं भैरवी गायचे. तर हे रसिकांविषयी असलेलं अगत्य असतं आणि गाण्याची प्रचंड हौस असावी लागते आणि मुळात तुमच्या हृदयात सकारात्मक ऊर्जा असावी लागते गाण्याची. रामूंची बैठक वाजवताना मी कुठलाही गायक असा पाहिले नाही, 2 इंटरवल असायचे. मी आत्ता सांगणार होतो की आत्ता आपण 12 वाजता मैफिल संपवतोय, रामभाऊंचं 12 वाजता पहिलं मध्यंतर असायचं. हां बरोबर ना. काय काय वेळा 1 वाजता सुद्धा जायचा तो मध्यंतर, आणि मग 3-3:30ला दुसरा इंटरव्हल व्हायचा, आणि त्याच्यानंतर भैरव्या सुरू व्हायच्या, तर 2-4 भैरव्या तरी सहज व्हायच्या. आणि तिथूनच लोक दूध आणायला जायचे घरी. मी मी 3 मैफली एका दिवसात वाजवल्या रामभाऊंच्या, पण त्यांनी 4थं नाटक केलं होतं दुपारी 1 ते 4 मध्ये, आणि मी 3 वाजवल्या होत्या मैफली त्या दिवशी. एक दादर ब्राह्मण सेवा संघ सकाळची, त्यावेळी जॉन कली गायले होते. त्याच्यानंतर संध्याकाळची छबिलदास, आणि रात्री गिरगाव ब्राह्मण सभा. मी या 3 मैफली वाजवल्या आहेत, आणि त्यांनी मध्ये मंदार मला केलं 1 ते 4 मध्ये. मला असं वाटतं हा स्टॅमिना त्यांच्याबरोबर संवाद करताना पहिल्या लाभला ना तर खूप आहे. क्या बात आहे. रसिको, म्हणजे हे दोघे जर का बोलायला बसले तर गाण्यापेक्षा यांच्या गप्पा कदाचित 1 वर्ष चालू राहतील, इतक्या सुरेशदादांकडे आठवणी आहेत, आणि म्हणजे त्या खऱ्या आठवणी आहेत. कारण 500 मैफिलींचा सहवास लाभलेला आहे. प्रत्येक मैफिलीची एक आठवण सांगायचं ठरवलं तर विचार करा सुरेशदादांना किती वेळ बोलावं लागेल. पण कुठेतरी आपल्याला वेळेचं बंधन, म्हणजे त्या काळात नव्हतं पण आज आपल्याला वेळेचं बंधन पाळावं लागतं आहे. रामभाऊंची आपण भैरवी ऐकूया, आणि त्यानंतर रामभाऊ सावरकर भक्त होते सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याचशा त्यांच्या मैफिलीची सांगता रामभाऊ संपूर्ण वंदे मातरम सादर करून करायचे, ज्याला चाल म्हणजे त्यांचे गुरु अजून एक संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी दिलेली होती. तर मी तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या आमच्या त्यांना विनंती करतो, आधी रामभाऊंची भैरवी आणि त्यानंतर संपूर्ण वंदे मातरम, आणि मग आपण एकमेकांची रजा घेऊया. जगत अडोसी माणूसी सगळे चरजागणे नर नारी भारी भूतो तो तेणारी ऐशा बिया मुरी मनले सावन सोवन दे दारू गरबैया देखो मोरी तुरी करके गैया तुरिया करके गैया तुरिया दुनिया करके गैया देखो मोरी दुनिया देखो दुनिया दुनिया करके गैया
करके गई याद कोई मोरी सूर्या दुनिया करेंगे गया देखो दुनिया दुनिया करेंगे गया देखो मोरी दुनिया करेंगे गया छोड़ो भाई परना भैया तो प्रेमल गए जगत नदिया दे नदिया दो नदिया दुनिया करेंगे गया देखो मोरी दुनिया करेंगे गया दोनों भैया परत भैया तो मल जया जगत नदिया दे नदिया दो नदिया देखो दुनिया करेंगे गया देखो दुनिया करके गया देखो दुनिया करके गया करके गया एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आत्ता या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही जर का हार्मोनियम साथ अगदी बारकाईने ऐकली असेल तर रामभाऊंच्या पावलावर पाऊल म्हणतो ना, असं पाऊल किंवा रामभाऊंच्या गळ्याला आपण म्हणतो ना, तसंच्या तसं वाजवणं त्या वजनाने हे ज्यांनी केलं ते म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. पुढचं वर्ष हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि रामभाऊंबरोबर आत्ता या रेकॉर्डिंगमध्ये तबला वादनाची साथ ज्यांनी केलेली आहे ते तुम्हा सगळ्यांना, म्हणजे इथे जे तरुण मंडळी त्यांना कदाचित माहिती नसेल, या सगळ्यांना माहिती आहे. हां, यांनी लगेच नुसत्या साथीवरनं ओळखलं. SV पटवर्धन त्यांच्या साथीला होते. तर त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आत्ता सुरू आहे, चालू आहे, तेच सांगितलं, त्यांचं सुरू आहे. रसिको, यानंतर आपण संपूर्ण वंदे मातरम सगळ्यांनी उभं राहावं, शांतपणे उभं राहावं. Vande
भारत माता की